आरसून गेलाय. हां कुठं जायचं मग? प्रसाद. दोघांची नाईट शिफ्ट आहे. झोप दोघांना येत नाही आहे. चला दोघ्यात प्रसाद. हे छान दिसतंय का ते? आरशावरच पाणी उडवलंस. अरे तोंड होतीस का? काय चेष्टा करते. मस्त असं दाढी अशी केली आहे ना. चलो कट तरी छान आलाय. लेट्स सी कसं होतंय. हे आहे माऊलीचे सगळे बावल्या. एक मजा सदमा. चला 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 जरा आवड. हे झोप झाली नाही का तुझी? मग चला उठ. सिंबा सिंबा नाही जाऊ देणार कोणाला आज. नाही जाऊ देणार ना. सकाळचे वाजलेत 5 आणि हे लपून चपून सगळं घराबाहेर निघतं ना. येतीस का लवकर बाहेर? नाईट शिफ्टवाल्याला रात्री झोप लागत नाही. सकाळी 5 वाजता तर बिलकुल लागत नाही. हा का? म्हणजे मी जे बोललो खोटं नाही. मी थोड्या वेळा झोपली होती. 3-1 तास झोपली होती. मी खात दमली होती ना. एनिवेज फायनली घरातनं निघालो बाहेर आपण सगळे. चोरी छुपे ही सही. हे बघा काय म्हणजे अवघड आहे तुझं. 12 वाजता झोपली. हा मी तर रात्रभर जागा. सवय. सॅटर्डे संडे आता सोडून द्यायचं. आता कॉलेजला गेल्यानंतर कशाला झोप झोप काय चीज असते रे. मला हे कर. हा का? मी नाही मिस करत आहे कोणाला. मी बिलकुल मिस नाही करत. आनंदला तर बिलकुल नाही. पाऊस पडायला लागलाय ना. मी आनंदला फोन नाही केलाय. आणि 12-12:30 वाजता जेव्हा मी गेम खेळून गेलो ना झोपायला, त्यावेळेस सई म्हणते अरे आनंदचा फोन होता, तू तुला फोन केला होता. म्हणलं भाई मजे मजे. म्हणलं तुला पण आलता? म्हणलं हो. दोघांना फोन आलाय. दोघांपैकी एकाने फोन नाही उचललाय. मी आनंदला मेसेज टाकला हाय. लेट्स सी. ये नाईट टाईममध्ये तो आला मस्त. पार्किंग खालीच पाहिजे ना अशी बिल्डिंगच्या. नाहीतर हे असं चालत. हां मी नाही घेऊन येणार. फोटो सेशनसाठीची जागा. रॅन्डम एक मी काकू भेटली होती. ती बोलत होती फर्स्ट फ्लोअर खूप फर्स्ट आहे. जागा जरी भेटली ना तरी सुद्धा नाही. म्हणजे का तुम्हाला तर जागा मोठी वाटते? म्हणजे नाही. येता जाता सगळ्या गाड्या लोक आमच्यावर हॉर्न वाजवतात आणि आमचे सगळं. ओके गाईज हे बघा अशीच आहे. हे सेकंड फ्लोअरचं पार्किंग आहे माहिती आहे. आणि ही आहे आपली गाडी. Sarthak is going to capture everything. Sarthak, start capturing. डायरेक्ट मॅप चालू आहे. डायरेक्ट 2000 RPM. मला आता पहिल्यांदा फिरून जायचं नाही. फिरदा उठलं का? चला उठ म्हणलं 5 मिनिटात येतो घ्यायला. ॲव्हरेजली इग्नोर करा बरं का.
कारण की क्रेटा ॲव्हरेज कधी देत नसते आणि देणार पण नाही. चालवली किंवा गायला गेलाय ना अशा माणसाने ना कधी ॲव्हरेज कडनंच देऊ नये. बट वर्थ आहे ना भैया की काय आहे त्याच्यात. गाडीवरच आहे ना, गाडी एकदम मस्त आहे. मला जे सस्पेन्शन आहे इतके सॉफ्ट सस्पेन्शन आहे, मजा येणार. त्यामुळं ते तर छान आहे. पण ह्या गाडीची मजा कशी माहिती का, बाकीच्या गाड्या कशा करतात की चालवताना 8-9 पासून मायलेज चालू होतं, पण हिचं मायलेज चालू होतं 1-2 पासून. दादा जागेच काय करणार नाही. सर तक गुड मॉर्निंग. उठ गया तू अभी तक नहीं. किसका आइडिया था ये? सुबह 4 बजे उठ के. अरे वेड्या, आता स्टेटमेंटच होईल ही गोष्ट तुम्ही बोलली तर. पण जसं पुणे उठल्या दर रविवारी सिंहगडला जातो ना, तो तसं काही झालं आता की चहा प्यायचं म्हटलं की प्रसादला जायचं, सगळ्यांना प्रसादला जायचं. भरपूर जणांनी ट्राय केलं प्रसाद सारखं बनवायचं. नाही मी ट्राय हो माय गॉड. सार्थकचं तरी बोलतोय आय एम गोइंग फॉर अ फर्स्ट टाइम. नाही, मी 2-3 ठिकाणी ट्राय केलं, सेम टू सेम प्रसाद सारखं त्यांनी केलेलं आहे, पण मस्त वगैरे टाईप, पण नाही आवडलं. मला कसं गोड धोड मस्त एकदम साय टाकून पाहिजे. अरे मी दिसत नाहीये. विनोद लवकर, आम्ही येतोय. जेव्हा केव्हा ब्लॉग बघशील माहिती का, त्या टायमिंगला तुला समजेल की आम्ही किती हे करतोय. कुठून शॉर्टकट? अरे ते नांदेड गावमधून. ओके. नांदेड गावमधून DSK ला जर जा लागलो ना, हा तिकडे माहिती. गेल्यानंतर लेफ्ट मारलं की एक आठवतंय ना की आपण पहिल्यांदा DSK मध्ये घर घ्यायला गेलेलो. ते DSK मधलं घर आवडलं. DSK नव्हतं ते ऍक्च्युली स्काय सिटी होतं. स्काय सिटी टाकली. प्रज्वलला फोन केलतास? प्रज्वलला मेसेज केला, पण प्रज्वल झोपला असेल. मग मी म्हणलं आता प्रज्वल पाटील नाही आहेत, मग अनिकेत पाटीलला पण बघावं विचारून. मग त्याच टायमाला अनिकेतला पण मेसेज केला विनोदाला. जागा होता दादा. विनोदाचं एक पण म्हणजे ठीक नाही झालं. पण कसं माहिती का, प्रज्वलला उठवायला मी त्याच्या रूमवर नाही जाऊ शकत, कारण तो आता लांब गेला राहायला. हा. मग विनोदाचा इथंच आहे. फोन करावून बघू तरी उचलला. हॅलो म्हणतोय. म्हटलं भैया 10 मिनिटात येतोय, आवडशील का? म्हणलं हा आवडतो. चल. चलो फायनली गेटच्या बाहेर तरी. बाहेर येतोय आपण. भैया सॉंग्स लावायचे राहिले आपले. शांतता प्रिय झोप. जर युट्यूबवर बघत होतो ना, हा. तिथे सर्च मध्ये येत होते की मिनी व्लॉग्स आणि डेली व्लॉग्स लोक फार सर्च करतात. डेली बाहेर जायला पाहिजे. एनिवेज आपण असं पण आता विनोदाला पिक करायला चाललोय. आपल्याला धायरी फाट्यापासून टर्न घ्यावं लागेल. जर फक्त हॉर्नसाठी पैसे दिलेच बरं का. मी ही गाडी घेण्याआधी ना 4-5 गाड्या बघितल्या, पण ते फील गुडवालं फॅक्टरच नव्हतं कोणत्या गाडीत असं वाटलं. आणि सिटीमध्ये ड्राईव्ह जास्त असल्यामुळे एन इंजिन एकदम बेस्ट आहे. मायलेज पण पडत आहे. 10 म्हणजे काय कमी आहे? भरपूर आहे 10 म्हणजे. पॉवरचे पेट्रोलवर 10चं मायलेज एक नंबर काम आहे. इथून हात जावं लागतं आपल्याला. हे धायरीमध्ये आलं ना, प्रॉपर गावामध्ये आलं सगळं फील होईल. म्हणजे अक्कलकोटला आलं सगळं. हे बघ सगळं बंद. मेडिकल सुद्धा नाही की चालू राहिले. तेवढं दूधवाले रिक्षावाले म्हणजे हा आहे की विनोदाला पिक करायला जायचं. तर कारने जाऊ दे ना तर बाईकने जाऊ दे तरी ठीक आहे. आपण आता चाललोय 5 वाजता की काय गर्दी नाही. तर संध्याकाळी 5ला आपण जायचा प्रयत्न केला ना, अर्धा पाऊण तास इथंच निघून जातो. अरे भयानक. हे रोड आहे जाम. त्यातनं त्यात त्याच्या घराकडे जाता पाऊस पण चालू आहे वाटतं. माऊली झोपू नको काय? नाही झोपू. ते पडेल.
ऑब्विसली ते कॅमेरा तुझ्या चेहऱ्यासाठी नाही आहे बरं का. हे बघ हा हे बघ हे नवीन काय फील येतं नाही कालांतर असं. शिवशंभू कुठं? अरे इथून ह्याच्या बॅक साईडला एक रोड आहे साधा असा छोटा आणि तो रोड डायरेक्ट असा येतो इथून वर. तर त्या रोडने आपण आलो असतो दाहेरीकडनं आलो असतो. आपण जाताना जाऊयात त्या रोड. दिखा 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 ये देखो ये देखो ये चला दो गाड़ी इसके ऊपर. तू खरंच उठलास? 2 तास झाले थांबू येतो. आम्ही उठून 2 तास नाही झाले. एवढा वेळ झाला. हे टर्न कसं घेऊ? इथंच घेऊ का? इथेच वर झाले. काय घर चौकी जाऊन अरे सोसायटी एवढी मोठी दिसत नाही का तुला? इकडनं जायचं तिथं गेट त्या सोसायटीमध्ये हेच बिल्डिंग हे आपण स्ट्रेट जाऊन पण जाऊ शकतो ना रे. गाडी घालून बसला फायनली. काय म्हणता? झोपला नाही का? झोपला नाही. अरे तो झोपला होता माहितीये का? तो झोपला होता. मी फोन जेव्हा केला ना किती सेकंदात उचललं तुझा फोन? हा ते आहे बरं का. एवढं साधीर कोण? अरे म्हणजे मला वाटतं हार्डली साईज होता. एकच रिंग झाली असेल माहिती का? हार्डली एक. एवढं फोन केलाय विदिन सेकंदात फोन उचलला. हा मी येतोय आणि कुठून उचललं एवढं गाड झोपला होता आणि पण एवढं हे होता. मला तर भैयाने असलं रात्री कधी झोपला होता? सगळ्यात मस्त ना भैया रात्रभर मी तर 2-3 तास कधी झोपलीये. का? काय माहिती भैया गेम होता. नाही मी गेम ऍक्च्युली काय झालं सांगतो तुला. वुकॉंग मध्ये बॉस फाईट आली आणि मी ऑलरेडी त्यात न्यू गेम 3 ला आहे. म्हणजे ती गेम मी 3 वेळा कम्प्लीट केली आहे. तर त्याचा AI असं आहे की एव्हरी टाइम तुम्ही नवीन सायकल चालू केली की आणखी टफ होणार. आणि जो आहे ना जर तुम्हाला फॉल्स एंडिंग मिळणार असेल म्हणजे जी चुकीची एंडिंग आहे ज्याच्यामध्ये तो आपण जो त्याचा मोटो आहे तो कम्प्लीट नाही होत आहे तर तो बॉस ना असाच हरून जाईल. मी एक फॉल्स एंडिंग खेळून बघितली म्हणजे ज्याच्यामध्ये मी ट्राय केलं की मी सिक्रेट बॉसेस करणार नाही काय करणार नाही आणि डायरेक्टली फाईटला जाईल. मला वाटतं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो मेला. मी यार मस्त यार मला सॉर्टेड आहे. सेकंड वेळेस तर एवढं पॉवर वाटली सगळ्याची की एकदम शॉर्ट झालंय. पण जेव्हा थर्ड टाइमला खेळताना मी परत ओरिजिनल एंडिंग साठी प्रॉपर सगळं मिशन्स वगैरे कम्प्लीट करत गेलो ना त्यावेळेस मला कळलं की भाई हा हे असं आहे की जर तुम्ही ओरिजिनल एंडिंगला आलात तर तुम्हाला मरणारच. तुम्हाला जगूच देत नाही. तुम्हाला असं वाटेल की बस ही गेम मला इथं संपवायची आता ह्याच्यापेक्षा आज खेळायची नाही. अरे ब्लॅक विथ वुकॉंग इज लिजंड. मॅनेजर इज बॅक. अरे गेम सायन्सने आपली गेम डेव्हलप केली ना खतरनाक ती. असं आता मॅनेजर इज बॅक. अरे काय बोलतोय? नाही मंडे टू फ्रायडे ऑफिस मधला मॅनेजर. सॅटर्डे संडे आमचा मॅनेजर. अरे काय नाही तुला माहिती का तुझ्यासोबतचे फिरलेला किती व्ह्यूज गेले? किती? चेक पण नाही केला ना तू? 2दा बघितलंय मी काल पण बघत होतो. नुसता व्हिडिओ बघितला ना तू व्ह्यूज नाही बघितलाय. आत्ता बघतो त्यात काय. अरे काऊन नको सांग. मी ऍक्च्युली ना झोमॅटोला चेक करतो कारण की ते कोणतं ते जिंको चायनीज जापनीज वाला फूड आहे तिथं राईट. तर तिथं फक्त तुम्हाला काय म्हणतो त्याला झोमॅटो नाही फ्लेमिंगोच्या बाजूला. तर तिथं तुम्हाला ना झोमॅटोवर तुम्हाला बुकिंग घ्यावं लागते टेबलची. डिस्ट्रिक्ट अरे नाही तसं नाही. तू डायरेक्टली जर तिथे गेलास ना तुला ते म्हणजे तिथे एंट्रीच नाही म्हणजे तू बसणारच नाही तिथं. बसू शकत नाही. तू बसूच शकत नाही तिथं. बुकिंग पहिला तिथून नाही का? हा तर मग मी ना आजची बुकिंग साठी ट्राय करत होतो. ऍज युजल संडेचे बुकिंग मी ट्राय करतो. आता 3रा संडे ते फुलच असतं. सॅटर्डे संडे फुलच असतं त्यांचं आणि मंडेला सुट्टी असतं. मग त्यानंतर चालू होतं मंगळवारपासून मी विसरून जातो की मला गिंकोला जायचं आहे आणि ते फूड ट्राय करायचं आहे. जॅपनीज फूड ट्राय करायचं आहे. परत सॅटर्डे नंतर मला आठवण येते की यार मला ते फूड ट्राय करायचं आहे आणि मी परत जाऊन चेक केल्यानंतर बुकिंग फुल असते सॅटर्डे आणि संडेची. हे उद्याच्याला आपण उद्या म्हणजे आज संडेच आहे. आज आपण फ्लेमिंगोला जाऊ शकतो. मॉर्निंग आय थिंक मॉर्निंगला सुशी मिळते तिथं काहीतरी. कॉस्टिंग काहीतरी मी बघितली होती. अनलिमिटेड वाला आहे वेदर. सुशी अनलिमिटेड आहे तिथं. विचार कर सुशी. मला सुशी नाही आवडली. जॅपनीज मस्तपैकी असा राईस
त्याच्यावरून अशी म्हणजे तू कशी सुशी घेतो ते डिपेंड करतंय. तुझं तुमची वाली सुशी घेत असशील ना व्हेजिटेबलवाली, व्हेजिटेरियनवाली लोकांची अशी व्हेजिटेबलवाली, तर मग तुम्हाला त्याच्या आतमध्ये व्हेजिटेबल्स असं व्हेजीज वगैरे घालून देतील ते. आम्ही लास्ट टाइम आय गेस हां मस्त वाले ट्राय केले. एक्झिटेबल का कॅफे बामासाठी इश्यू झाला त्याने 24 hours चालू केलं, पण ते ट्रॅफिक इतकं वाढलं तिथं आणि सगळेच कधी उठून जायचं म्हणलं तर काय प्रॉब्लेम आहे ना. त्यामुळे ते ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये त्यांना टायमिंग बंद करावं लागलं. नाईट क्राऊडचं मध्ये पोलिसांनी हे केलं ना पुण्यामध्ये बंदी, तर 2 ते 4 काय तर त्यांनी बंद ठेवायला चालू केलं मग. आणि आता दुसरी ब्रांच त्यांनी ओपन केली नवीन, आपण नवीन ब्रांचला जाणार आहोत. तिथं समोर आहे, पण बघू ना आता इकडे तर आपण रस्ता क्रॉस करून नेहमी जातच होतो. लेट्स सी ह्या ब्रांचला कसं आहे, कुठं तरी गर्दी असली ना आपण दुसऱ्या साईडला जाऊन बसू. आता जो तो कॅफे बामा आहे सिस्टीम अपडेट याचं पण झालं. सिस्टीम अपडेट झालं तर पहिल्यांदा कॅमेरा बसत होता. असं म्हणतात, काही जण म्हणता पाहिजे का की तुमचं सिस्टीम अपडेट शेवटचं अपडेट द्यायच्या टायमाला ना मोबाईल खराब करून टाकतात. मग तसंच काहीतरी झालं. पण 2023-24 पर्यंत ना जसं म्हणलं ना कॅमेरा एवढा इम्पॉर्टंट नव्हतं, त्या प्रोसेसरवर सगळं पॉवर द्यायची जास्त. तेव्हा मी वापरायला घेतली तेव्हा छान होता, आणि जेव्हा अपडेट पहिला आला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ब्लर केला सगळा कॅमेरा, आणि नंतर त्यांनी परत सुरुवात केली तर आता तर ते विवोचं तर बघ तर 30,000च्या वर सरकत नव्हतं. त्यांनी त्यांची गेमिंग वाली हे चालू केले, IQ वाले गेमिंग वालं 60-60 हजाराला फोन विकायला चालू केले, जे त्यांचे गेमिंग वाले फोन होते. आणि प्रीमियम सेगमेंटला घुसले डायरेक्ट. काय मोबाईल भेटणार नाही, आय थिंक सो नाही तुला भेटणारच नाही. मला मोबाईल नाही भेटणार आहे. अरे मोबाईल कसं मी घेऊ शकते यार, पण मला मोबाईल हवाय. गिफ्ट पाहिजे तिला स्वतःच्या ह्याच्यातून नको. मी घेऊ शकते काय ते का साईड बिझनेस गिफ्ट मध्ये. नाही ती दरवर्षी वाट बघते माहितीये का की ह्या रक्षाबंधनला भैया म्हणेल की हे ले आयफोन आणि पप्पा व्हायला बदल होता. आणि मी म्हणतो ए चल 2 लाखा दिसायला आयफोनच्या डब्यात 11 रुपये. अरे पण आयफोन मध्ये आता माऊदतून आयफोन घेतलाय, चल ठीक आहे आयफोन त्यांनी घेतलाय, पण अँड्रॉइड युजर जेव्हा आयफोनला शिफ्ट होतो ना तो फक्त ना दाखवायला मग माझा आयफोन आहे म्हटल्यासारखं झालं त्याचा. आता तर युजिंग असं थोडंसं विचित्र वाटतो तो. गुगलचं घेते, गुगलला काय प्रॉब्लेम आहे? गुगलला अँड्रॉइडची गोष्ट जी होती मग मी घेऊ कोणता फोन? तुला काय वाटतं? आहे ना विवो घे, अरे विवो. माझा फोन चालत नाही. बघ आहे तर माझ्याकडे 2 फोन आहेत, बट स्टील चांगला फोन हवाय ज्याने सगळं मस्त असेल. स्वप्नील भाईचं घ्यायचं काय? हा पण स्वप्नील भाईचाच होता. भाई दाखव ना तिकडचं. राईट साईडला पण होता नाही तर जाऊ दे, आपण राईट साईडला जाऊया. फायनल डेस्टिनेशन. हे आम्ही आता पोहोचलो आणि आम्ही चालू आता प्रसादला. ॲज युजल गर्दी यार याच्याकडे कधी गर्दी नाही असं होणारच नाही. हा आहे आपला प्रसाद मलाई चहा आणि हा क्राऊड. चला आता जाऊन घ्यायची. हा श्रावण पाळणं गरजेचं आहे. का कुठली सर तिथं दिसतंय ना. कुठं दिसत तुला? हे ड्रीम चल आणि हे चल कोण काय घेणार आहे? हा पण मस्त अच्छा आहे. 4 बजे उठ के आने का कॉल. 4 बजे उठ के आने का कॉल. सेवन इयर्स to IPT. हा काही पण. After 7 years. विनोदा कसं आहे चहा? आवडलं? मस्त लागतं का नाही? वरतं का नाही ते ना? आणि हा काय करतोय काय माहिती. बघ एकदम फायनली हे बघा ही खायची पद्धत. अरे यार मला माहिती नव्हतं की नेमकी काय आहे. हे सार्थक हे बघ हे असं अख्खं घ्यावं लागतं त्याला आणि खायचं. पण सार्थकने जसं केलं. तुम्ही मला बघितलं करताना. हा मस्त 14-15 लोकांचा ग्रुप आलाय पुण्याचा. कसं वाटतंय? एनर्जी फुल झाली आता. फुल एनर्जी.
सार्थक तुझी एनर्जी अजूनही डाऊन आहे. आता अजून एक चहा लागेल त्यासाठी. अय, चहा एक नंबर होता यार. चहा मध्ये इलायची होती पण माऊली म्हणते त्याच्यामध्ये अद्रक होत. का आवाज क्लिअर गाडीची. इच्छा गावात बाबा बाबा आता चहा पिऊन वर्थ होतं ना ते. नाही ते डोळ्यातून पडलं होतं. हा पण तसे सकाळी जाग येतेच नाही. आळस. आणि ही फक्त गुरुजीचा गाडा बघून म्हणते भाया श्रावण मोडला तर चालेल का. त्या गाड्या कोणीतरी बनवणार तर असू दे. अरे हे बघ केवढा बनवलाय. हे भिवंडी दरबार आहे ना मुंबईमध्ये गेलतो आणि आय थिंक हे म्हणजे प्रॉपर भिवंडीचे तिथंच आहे ते. तर आम्ही तिथे गेलो तर अण्णा मामा म्हणते कुठे गेलं जेवायला. भिवंडी दरबार. अरे तुम्हाला काय वाटतं का 40 किलोमीटर तुम्ही फक्त जेवण करण्यासाठी जाता. आणि त्यावेळेस आपल्याकडे ती डिगोर होती. मी लिटरली सांगतो मी तर बसलो. ओके तुम्ही 6 जण गेलेला ते. बाजूला मौज होता आणि मागं कोण कोण बसलं म्हणलं तर मागं 4 जण. डिगोर मध्ये 3 जण सुद्धा मागं नीट बसत नाही. म्हणजे ऍडजस्ट करून बसावं लागतं तिघांना. 2 जण कम्फर्टेबल. हे नाही माहिती बाबा. सई पण होती वाटतं. सई होती परीक्षा होती आणि लिटरली सगळे एकमेकांच्या मांडी भोकांड्यावरच बसलेत. मांडी पिंडी काही नाही भोकांड्यावरच बसले होते. चाळीस आहे ना स्पीड लिमिट होता. 30 आहे. 30 नाही पुढं इथं असेल 60. इथपर्यंत 60 आहे. इथनं पुढे गेले की 30च पर्यंत होती. इथून पुढे 30 आहे आणि कॅमेराने जर कॅप्चर केलं तुम्हाला अबाव 30 डायरेक्ट 5-5 हजार फाईन आहे. आणि एवढे ते काय म्हणतात त्याला छोटे छोटे पट्ट्या असतात. हा ते किती भयानक आहे ते. खूप विचित्र आहे. करून ठेवलं यार. पण पूर्ण पेरूचा असा पीच नाही ना बोलतो तो. पेरू फ्लेवर आहे. Thank you. मला वाटलं कलर बघून वाटलं रे पीच वगैरे असं. वा मस्त आहे रे. भाई तो काय नाव होतं माहिती का. संकेत माळी काय तर नाव होतं आकाश पोळा. तो जर नसताना आई शपथ सांगतो चहा प्यायचा आवड झाला असतं सगळ्यांचं. सगळेजण अकाउंट मध्ये पैसे घेऊन फिरायला लागले. कॅश कोणाकडेच नाहीये. मग त्यांनी सगळ्यांना दिली. तरी कॅश काढून दिली यार त्यांनी मला. मला दादा माझ्याकडे आहेत मला. मी त्याला विचारतो माहिती का म्हणजे 220 झालं आमचं टोटल. तो बोलतो माझ्याकडे 500ची नोट आहे 500 देतो मी तुम्हाला 500 घ्या आणि देन तुम्ही तुमचं जे काय बिल आहे ते हे करत बसा. ओके. मी वॉलेट घेतलेले ठेवले वापस. विचार कर. 10 पदी सांगा. हा. सूर लावला. आता पुढे पुढे माय गॉड आम्ही चहा पिलाय. हा ना. चहा काढा सगळ्यांनी बाहेर. शी. भाईने बंद करून ठेवले फक्त कॅमेरा चालू असतो. असं हा. अरे 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 हो. उघडा माणसांचा काय नाही तिथे पेन आदळतो इथं पेटी आदळते त्याच्यामुळे जास्त आवाज. आपण गिंबल आणायला पाहिजे होतं का. ओ माय गॉड काय ट्रायसेप काय दिसतो. ओ माय गॉड त्याच्यासाठी केली. दाद्या, मी काल काय केलं माहितीये का. हा. 21 फ्लोर खाली उतरले 21 फ्लोर वर चढले. डेडिकेशन बघतोय का. चांगलं आहे ना. जिमला जायची गरज नाही. रोज करत जा. तेच म्हणतो ना. तुम्ही एकटेच. भाई, Gym बंद आपला- करून टाकली. नाही नाही जातो. मग तू भेटायला नाही येतेस तू. सकाळी तुम्ही झोपली नसतं मध्ये. हा सकाळी येतो तो जिम करतो मस्तपैकी जिम करून मग ऑफिसला जातो
लाईफ सेट आहे अभी. मॅनेजर ऑन कॉल असतो का? मॅनेजर ऑन कॉल. अरे मस्त जिंदगी आहे, मॅनेजर ऑन कॉल. हुंडाईच्या लोगोवर मारुतीचं मायलेज दिसत आहे. होंडाईच्या लोगोवर मारुतीचं मायलेज. येताना ओरडत झालं मायलेज देत नाही गाडी, मायलेज देत नाही गाडी. पडतं कधी कधी मायलेज. तिकडे सरक रे, मला झोपू दे. अरे यार दाद्या. आपण प्रगतीच्या घरासमोर जाणार आहोत का? मग मी प्रगतीला कॉल करू का? नको करूस. आता इथून घ्यावे लागेल. द एंड सिच्युएशन झाली आहे. आता जेवढं आलो तेवढं सगळं होतंय. इकडनं येऊ नका पुन्हा अरे पुन्हा पण तुला जायचं असेल तर. माझ्यावर विश्वास आहे. मी कालच आणि इथून बोलले तर तू ऐकत नाहीयेस. सांगते तरी ऐकायचं. आपल्यासोबत येता आले का हॉट व्हील्स खपीट. 500cc होती आता 300cc का 250cc कशा 300cc मध्ये काढायचं. कोणती गाडी? होंडाची कोणती गाडी आहे रे ती? पादुका चौक. तिकडे सोडू का? सोड इथेच जावी तो वर गाडी. बाय. आदरा गडी गारदवाला सीन होईल मग जायचं. का थांबलं हो टाका. गावच्या रस्त्याने आपण आलो. डायरेक्ट डेस्टिनेशन सेंटर समोर होतं. बघ भूक लागली आहे का? नाश्ता वगैरे करायचा आहे का? नको. आहा, काय सिनारी, काय सीन दिसतोय. प्रणय गेल्यापासून ना मिठ्ठू ऐकायची इच्छा झाली. अरे सार्थक तुम्ही होतं ना पूर्ण घरामध्ये त्याची गाणी चालू असणार. मग त्याचे सगळे ते सगळं घर एका साइडला आणि ते प्रणय सगळं इथूनच एक back इथूनच side. इथूनच. कसं बसलेत आणि कसं बसलं आता तोंडाने ओळखायला लागलं. मूड वाटलं. हम लोग आ चुके हैं आपल्या घरी वापस. घर वापसी. घर वापसी. भाई साहब काय अवस्था झाली याची. गाडीमध्ये जाते एक अर्धा जीव परत मग वाटतंय की अरे यार का ते वॉश करणार त्यावेळेस असेल. आवाज ऐकू येतो का? भैया खाली सोडायचं होतं ना मला. एवढं चालत जायची गरज नव्हती. तुला खाली सोडलं असतं तर तू चालत गेली नसतीस. मग मला एकट्याला चालत जावं लागलं असतं. त्याचं काय एवढं चालावं लागणार आहे. एक मिनिट बघ. बुलबुल यार गाडी. आजचा ब्लॉग इथं संपतोय. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. सार्थक तुला काय बोलायचं? प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. जर तुमचा बॉस काही 4 वाजता उठून तुम्हाला कुठं घेऊन जातो तर गप उठून जा. सही है चलो Say no, say no. दादा